श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. चिदंबर दीक्षितांची कथा. श्री गणेशाय नमः. हावेरी नावाच्या गावी बाळप्पा म्हणून एक ब्राह्मण सराफीचा व्यवसाय करीत असत. सराफीसोबतच सावकारी व्यवसाय देखील तो करत असे. सर्व सुख अनुकूल असूनही त्याचं मन मात्र संसारात रमत नव्हतं. त्याला त्याच्या तरुण वयातच सद्गुरूंच्या भेटीची ओढ लागली होती आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी त्याने घरदार देखील सोडले. फिरत फिरत तो मुरगोड या गावी आला. तेथेच चिदंबर दीक्षित नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांची कथा अशी आहे. मुरगोड गावी राहणाऱ्या मल्हारी दीक्षितांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी 12 वर्ष शिवाची उपासना केली. त्यांना भगवान शंकराच्या वरदानाने जो पुत्र झाला त्याचे नाव चिदंबर असे ठेवण्यात आले. हा चिदंबर म्हणजे जणू एक ईश्वरी अवतारच होता. एकदा गजगौरी व्रताचे पौरोहित्य करण्यासाठी एका गृहस्थाने मल्हारी दीक्षितांना बोलवले. त्यावेळी त्यांनी चिदंबरलाच त्याच्या घरी पाठवले. तो यजमान मातीचा एक हत्ती करून चिदंबर सांगेल त्याप्रमाणे पूजा करीत गेला. त्या पूजनाच्या वेळी चिदंबराने प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हटला आणि चक्क तो हत्ती सजीव होऊन चालू लागला. हे पाहून यजमानांसहित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. प्रौढपणी चिदंबर दीक्षितांनी अनेक यज्ञयाग केले. असंच एका यज्ञ समारंभामध्ये ब्राह्मण भोजनास बसले होते आणि वाढप्यांनी दीक्षितांना तूप संपल्याचे सांगितले. तेथे पाण्याने भरलेली काही भांडी होती. त्या भांड्यांना चिदंबर दीक्षितांनी स्वहस्ताने स्पर्श केला तर काय आश्चर्य, ती सर्व भांडी साजूक तुपाने भरून गेली. पुण्यातील बाजीराव पेशव्यांना एकदा चिदंबर दीक्षितांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली. त्यांच्या कारकिर्दीत न्याय, नीती, धर्म या गोष्टी पाळल्या जात नव्हत्या, म्हणून प्रजा खूपच त्रासलेली होती आणि तेच पेशवे आपल्या दर्शनास येणार आहेत असे कळल्यावर चिदंबर दीक्षितांनी त्यांना भेटण्याचे नाकारले. तरी देखील ज्यांची वर्षासने अन्यायाने जप्त झाली होती अशा काही गरीब ब्राह्मणांनी दीक्षितांची भेट घेतली आणि आमचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती केली. पण हे वृत्त जेव्हा बाजीरावाला कळाले तेव्हा त्याने दीक्षितांना निरोप पाठवला. आम्ही आपल्या दर्शनास येत आहोत, तरी कोणाचीही शिफारस करू नये. आम्हाला त्वरित निरोप द्यावा. जेव्हा हा निरोप दीक्षितांना मिळाला तेव्हा दीक्षितांनी त्या निरोपासोबतच आलेल्या दूताबरोबर बाजीरावास प्रतिनिरोप धाडला. तुझी बुद्धी फिरल्यामुळे तू त्वरित निरोप मागत आहेस, पण तुझे हे राज ऐश्वर्य फार काळ टिकणार नाही हे तू लक्षात ठेव. तो निरोप मिळताच दर्शनाचा हेतू रद्द करून बाजीराव पुण्यामध्ये परतले. पुढे 6 महिन्यातच पेशवाई गेली आणि इंग्रजी सत्ता आली आणि निष्कासित झालेल्या बाजीरावांना ब्रह्मवर्तावर जाऊन राहावे लागले. स्वामी चरित्र सारामृतातील पुढील अध्यायांसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.